एका तव्यावरती अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने, पाव चमचा ओवा आणि अर्धा चमचा काळी मिरी भाजून घ्यावी। या ठिकाणी लसूण स्किप केलेला आहे, त्यामुळे काळी मिरीचे प्रमाण जास्त घेतलेले आहे। तुम्ही जर लसूण घालणार असाल तर काळी मिरीचे प्रमाण कमी करावे, त्याचबरोबर आल्याचे प्रमाणही कमी घ्यावे। यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या आणि हिंग घालून हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेऊ। यानंतर 2 वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। या ठिकाणी 3ही पीठे तुम्ही समप्रमाणात देखील घेऊ शकता। यानंतर यामध्ये आपण वाटलेला मसाला घालून घेऊ। तसेच त्याबरोबर थोडंसं लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि तेल व चवीनुसार मीठ घालून घेऊ। तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तो नक्की घाला। कोथिंबीरीच्या वड्यांमध्ये गरम मसाल्याची चव छान येते। यानंतर हे सर्व मसाले मिक्स करून आपण याचं पीठ मळून घेऊया। आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण याचं पोळ्यांचे पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घेणार आहोत। पीठ मळून झाल्यानंतर याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे। वड्यांचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता। मी या ठिकाणी चौकोनी आकाराच्या वड्या थापून घेतलेल्या आहेत। आता ह्या वड्या एका जाळीला तेल लावून त्यावरती आपण ठेवून वाफवून घेणार आहोत। कोथिंबीरीच्या किंवा आळूच्या वड्या करताना त्या मिक्सरमध्ये न लावता स्टीमरवरती किंवा अशा प्रकारे पातेल्यावर पाणी तापवून त्यामध्ये जाळीमध्ये वड्या ठेवून आपण वाफवून घेऊ शकतो। कुकरमधल्या आणि वाफवलेल्या वड्यांच्या चवीमध्ये फरक पडतो। अशा प्रकारे चाकूची टेस्ट करून तुम्ही वड्या शिजल्या आहे का नाही ते चेक करू शकता। वड्या वाफवून झाल्या की त्या थंड होऊ द्यायच्या। थंड झाल्यामुळे त्या कापायला सोप्या जातात। अशा प्रकारे कोथिंबीरीच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि यानंतर एका कढईमध्ये किंवा तव्यावरती त्या थोड्याशा तेलावरती फ्राय करून घ्यायच्या। त्यापूर्वी आपण फोडणी करून घेऊ। फोडणीमध्ये जिरे, मोहरी, थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि तीळ घातलेले आहेत। तीळ तुम्ही पीठ मळताना सुद्धा घालू शकता। यानंतर यामध्ये वड्या सोडून अशा प्रकारे सर्व बाजूंनी फ्राय करून घ्यायच्या आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता, परंतु तव्यावरती थोड्याशा तेलामध्ये वड्या भाजल्या तरी त्यांची चव छान येते। अशा प्रकारे कोथिंबीरीच्या वड्या तयार आहेत। तर अशाच पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।